आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी आपला वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमाने साजरा केला। प्राथमिक गांधी आश्रमशाळा नेहरूनगर सोलापूर येथील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली। कामगारांचे प्रश्न तळमळीने हाताळणारे, वंचित व पीडित घटकातील कामगार वर्गाला न्याय मिळवून देणारे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या दशरथ चव्हाण यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले। या कार्यक्रमाला सेवानिवृत्त उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी प्रेमसिंग राठोड, माजी नगरसेविका शैलजा राठोड, प्राध्यापक भोजराज पवार, लाईव्ह महाराष्ट्र संपादक SK गायकवाड, सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश राठोड, वकील स्वाती राठोड, वकील विशाल मस्के, समाजसेवक नामदेव पवार, समाजसेवक प्रवीण पवार, मुंबई पोलीस सेवेत कार्यरत असणारे कैलास चव्हाण, अशासकीय सदस्य अशोक चव्हाण, शिक्षक संजू चव्हाण, नितीन चव्हाण, बबलू शेठ, राहुल राठोड, रवींद्र पवार, कुसबा चव्हाण, विठ्ठल राठोड, रामचंद्र राठोड, सुनील राठोड, समनक जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राठोड आदी उपस्थित होते। शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी बोलताना दशरथ चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकनेते भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली कष्टकरी कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करत राहीन। इथे राजगुरू मॅडम प्रिन्सिपल होत्या, त्यावेळेस मी आपल्या ह्याच्यामध्ये वसतिगृहामध्ये आमच्या NSWचे जे फील्ड होतं त्यामध्ये आम्हाला फील्डवर्क म्हणून दिलेले होते। त्यावेळेस तुम्ही कदाचित नसणार आहे, 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही। त्यामध्ये सगळ्या मुली हे होत्या, एक कोऑर्डिनेशन जे मॅडम आहेत सेक्टर मॅडम, की खूप चांगल्या प्रमाणे तुम्हाला जसं धैर्य नाही ते पण आईवडिलांसारखे तुम्हाला ते चांगल्या प्रकारे बघतात। तर तुम्ही कधीही कुठलीही अपेक्षा न बाळगता त्यांच्याकडे निष्कंटून काही अडचण असली